हे बघा, आम्हाला जे आहेत 23% येणार आहेत आमच्या वाटाला, त्यांच्याकडे 47%, 29%. जसे जसे आमदारांची तुमची संख्या आहे त्या पर्सेंटेजमध्ये वाटप होणार. असं आमचे आमदार महायुतीमध्ये कमी आहेत तर आम्हाला कमीच महामंडळ मिळणार. फंड सुद्धा जो आहे मिळणार सगळ्यांना सारखा, परंतु टोटॅलिटीमध्ये तो आम्हाला कमीच येणार. 40 लोकांना आमचा त्याच्यापेक्षा 60% लोकांना जास्त येणार. 135 लोक जे आमदार त्यांना अधिकचा मिळणार. आणि हा सगळा जे वाटप जे आहे हे आमचे जे नेते असतील म्हणजे मुख्यमंत्री असणार बीजेपीचे किंवा शिंदेसाहेब किंवा सुनेत्राताई त्यांच्याकडे हे सगळं जाईल आणि ते जे आहे आपल्या आपल्या आमदारांना जे आहे तो जेवढा निधी तुम्हाला मिळाला त्याचं वाटप करते. एकला चलोचा नारा बैठकीत दिला अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. हे अजिबात चुकीचं आहे. एकला चलोचा नारा दिला कोणीही काय दिलेलं नाही. काय उगीच अफवा वगैरे काय करू नका. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठेही आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत. 20 फुटले 30 इकडे गेले इकडे गेले असलं काहीही झालेलं नाही. सर उद्या दिल्लीला जे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावरती आहात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ नेते किंवा मंत्री देखील जाणार आहेत. आपल्या राष्ट्रवादीतून कोणी ज्येष्ठ नेते किंवा मंत्री जाणार आहेत का दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार यांच्यासोबत? मला तर त्यांनी जे आहे मुख्यमंत्री कार्यालयातून इथून निरोप आलेला आहे की मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्या मिटिंगला यावं म्हणून. मग तुम्ही जाणार आहात दिल्लीला? जाणार आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वाने इद्रिस नायकवडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अशी देखील माहिती समोर आली. ते चाललंय का राष्ट्रवादी? हे खरं आहे का? नायकवडेंचा राजीनामा मागितलेला आहे का युवा नेतृत्वाने? मला स्वतःला काही माहित नाही. मला ते वाटत पण नाही तसं काय. बैठकीत चर्चा आली आज या संदर्भामध्ये? अजिबात नाही, काही चर्चा झाली नाही. ते स्वतः नाईकवाड्याच्या मिटिंगला हजर होते. ओके थँक्यू सर. थँक्यू. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी बैठकीत कुठल्याही प्रकारचे वाद नसल्याचं स्पष्ट करताना लवकरच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक आहोत आणि एक राहून संघटना आणि पक्ष पुढे नेऊ अशी भूमिका मांडल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.